आरोग्य विमा. आरोग्य विमा म्हणजे काय आणि का घ्यावा? आरोग्य विमा म्हणजे काय? गेल्या 3-4 वर्षात जीवनात समोर आलेल्या खडतर परिस्थितीने सर्वांनाच एका गोष्टीने गांभीर्याने विचार करायला भाग पाडले. तो म्हणजे वैद्यकीय खर्च, दवाखाना, आजारपण कधी समोर उभे राहील आणि आपलं आर्थिक गणित कोलमडून पडेल सांगता येत नाही. दवाखान्याचा खर्च ही इतका झाला आहे, त्यामुळे आर्थिक परिस्थिती हाताळणे अगदी कठीण होऊन जाते. पूर्वीपासून आपण मानत आलोय की आरोग्यम धनसंपदा. आपण कोणत्याही क्षेत्रात का असेना नेहमी आपलं लक्ष उत्तम आरोग्यावर असलं पाहिजे. समजा जर तुम्ही 8 तास शारीरिक कष्ट करत असाल तर तुमचे आरोग्य चांगले असले पाहिजे. जर तुमचे आरोग्य चांगले नसेल तर तुम्ही सलग 8 तास कामच करू शकत नाहीत. चांगले आरोग्य मिळविण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे. तसेच व्यायामाबरोबर तुम्ही चांगले अन्न घेतलं पाहिजे आणि शरीराला पुरेसे पाणी आणि पुरेशी झोप घेतली पाहिजे. तरच तुमचे आरोग्य चांगले राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सर्वात महत्त्वाचे. आयुष्याच्या सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे मृत्यू. कुणीच आधी सांगू शकत नाही की आपला मृत्यू कधी होणार आहे ते. आज नाही तर काही वर्षाने, पण तो अटळ आहे. त्यासाठी अगोदर आर्थिक गोष्टीचे नियोजन नक्की करू शकतो. समजा देव न करो पण आपलं काही दिवसात, काही महिन्यात अपघात झाला किंवा दुर्दैवाने काही व्याधी आलीच तर आपल्यावर पैशाचा दबाव येणारच. म्हणजेच दवाखान्याचा खर्च, गोळ्या औषधाचा खर्च येऊ नये म्हणून आपण आरोग्य विमा घेतला पाहिजे. आजच्या काळात आरोग्य विम्याला अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे. आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य विमा पॉलिसीबद्दल सविस्तर समजून घेणार आहोत. आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स नक्की काय आणि तो कसा घ्यायचा? तुम्ही ऐकलंच असेल की जसा कार इन्शुरन्स आहे, कार इन्शुरन्समध्ये आपल्याला कारचा कुठे काही अपघात झाला आणि कारचे नुकसान झाले तर होणारा सगळा खर्च आपण जिथून विमा घेतलाय ती कंपनी भरून देत असते. आरोग्य विमा ही तसंच आहे. भविष्यात जर आपला कुठे अपघात झाला आणि तुम्ही दवाखान्यात असाल, तुमच्या घरातील ही कुणी करते सवरते व्यक्ती नसतील आणि जर तुम्ही आरोग्य विमा घेतला नसेल तर विमा कंपनी तुमचा सर्व दवाखान्याचा खर्च दवाखान्याशी संपर्क साधून कॅशलेस करेल. त्यातल्या त्यात जर आपण मध्यमवर्गीय कुटुंबातील असाल तर तुम्हाला आरोग्य विमा घेणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. तुम्हाला आरोग्य विमा पॉलिसी का घेतली पाहिजे? घरात फक्त आपणच नसून वृद्ध आई वडील किंवा लहान मुलं सुद्धा असतात. एका कुटुंब विमा योजनेने सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जाऊ शकते. या काळात आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. तुम्ही दवाखान्यात भरती झाला आणि तुम्ही जर आरोग्य विमा पॉलिसी घेतली नसेल तर औषधे गोळ्याच्या खर्चाचा डोंगर आपल्यासमोर उभा राहतो. आरोग्य विमा घेतल्यामुळे आपण आपल्या बचतीतून काहीही रक्कम खर्च न करता आजारातून बरे होऊ शकतो. आर्थिक पाठबळ मिळू शकते. भारताच्या आयकर अधिनियम विभागातील धारा 80D च्या नुसार तुम्ही कर लाभ प्राप्त करू शकता. काही कंपनी जो वार्षिक आरोग्य तपासणी करता मोबदला देतात ते घेऊन आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. आपल्या कुटुंबातील सदस्यासाठी असे आरोग्य संरक्षण कवच असणे काळजी गरज आहे. आपण चांगला आरोग्य विमा निवडताना कोणत्या बाबी लक्षात घ्याल? विमा हप्ता, प्रीमियम रक्कम. आरोग्य विमा पॉलिसी घेतलेल्या कंपनीकडे काही कालावधी जसे महिना, क्वार्टर, 6 महिने, वार्षिक नंतर प्रीमियम रक्कम भरावी लागते. आपण इंटरनेटच्या मदतीने विमा कंपनी वेबसाईटवर प्रीमियम कॅल्क्युलेटरवरून प्रीमियम रक्कम किती भरावी याची माहिती घेऊ शकता. हे प्रीमियम कॅल्क्युलेटर तुमचे वय, तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या, तुमचा मेडिकल इतिहास यावरून प्रीमियम रक्कमचा एक अंदाज आपल्याला देऊ शकतो. विमा रक्कम किंवा जास्त कव्हरेज, सम ॲश्युर्ड, ही गोष्ट महत्त्वाची आहे. साधारण आरोग्य विमा योजनेत मोठे आजार जसे की कॅन्सर, स्ट्रोक, किडनी फेल्युअर यांना कव्हर केले जात नाही किंवा काही बंधन असतात. यासाठी गंभीर आजार कव्हर करणारी विमा पॉलिसी घ्यायला हवी.
जेणेकरून तुमच्या गंभीर आजाराचे निवारण व उपचार होतील. तुमच्यावर आर्थिक भार पडू नये यासाठी तुम्ही अशा योजना निवडल्या पाहिजेत ज्यात जास्त कव्हरेज मिळू शकेल. आरोग्य विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला काही आजार किंवा आरोग्य क्लेम मिळत नाही. यासाठी तुम्हाला हे माहिती गरजेचे आहे की पॉलिसी कव्हरेजमधून कोणकोणत्या गोष्टी आधीच वगळल्या आहेत किंवा बाहेर ठेवल्या आहेत आणि ठराविक कालावधीनंतर कोणते उपचार पॉलिसीमध्ये कव्हर केल्या जाणार आहेत. तुम्हाला अशी पॉलिसी निवडली पाहिजे की त्यात जास्तीत जास्त कव्हरेज आणि कमीत कमी एक्सक्लुजन असावं. काही आजारांवर वेटिंग प्रतीक्षा कालावधी म्हणजे नक्की काय असते ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. आरोग्य विमा पॉलिसी घ्यायच्या अगोदर जर तुम्हाला कोणता आजार असेल तर पूर्वव्याधी आहेत का, असतील तर अशा व्याधी करता कालावधी जवळजवळ 48 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी असतो. तुम्ही घेतलेल्या पॉलिसीमध्ये प्रतीक्षा कालावधी कमी असावा. कॅशलेस सुविधा असलेल्या दवाखान्यात भरती होण्याची सोय असायला हवी. कोरोना काळात प्रत्येक आजारांसाठी पैशाचे नियोजन करणे फार कठीण झाले होते. तशा वेळी हे गरजेचे आहे की तुम्ही अशी आरोग्य विमा योजना निवडलेली असावी की त्यात कॅशलेस ॲडमिट करून घेण्याची सुविधा असावी, जेणेकरून आपल्यावर आर्थिक ताण पडणार नाही. जलद आणि सोपे पेमेंट. तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी निवडताना अशी निवडली पाहिजे की त्यात तुम्ही सहजरित्या त्या कंपनीचे पेमेंट किंवा पुढे जाऊन रिन्युअल भरू शकता. कर सूट म्हणजेच टॅक्स बेनिफिट. आरोग्य विम्यातील तुम्ही प्रीमियम रक्कम विमा हप्ता भरत असाल त्यावर आयकर विभाग अधिनियम 80D नुसार सूट मिळते. स्वतः आई वडील, पत्नी आणि मुले बाळ यांच्यासाठी प्रीमियम रकमेवर 50,000 पर्यंत सूट मिळते. अतिरिक्त लाभ म्हणजेच एक योग्य आरोग्य विमा योजना तुम्हाला जास्त कव्हरही देते. काही आजार नाही उद्भवले तर वार्षिक नो क्लेम बोनस, वार्षिक हेल्थ चेकअप, कॅशलेस भरती यांसारखे खूप काही अतिरिक्त लाभही काही विमा पॉलिसी देत असतात. आरोग्य विमांचे फायदे. जर आपण आज आरोग्य विमा घेतला आणि समजा दुर्दैवाने 15 दिवसांनी अपघात झाला तर विमा कंपन्या नियमानुसार तुमचा सर्व वैद्यकीय खर्च देते. आरोग्य विम्यामध्ये दवाखान्यात भरती झाल्यापासून साधारण 60 दिवसांपर्यंत कंपनी दवाखान्याचा खर्च कव्हर करते. अतिदक्षता विभागातील खर्च ही विमा पॉलिसी देत असते, कव्हर करते. काही अटींची पूर्तता केली तर रुग्णांना घरी उपचार करण्याची व्यवस्थाही विमा कंपनी करते. काही विमा योजना अशा आहेत ज्यात तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी असलेल्या पॉलिसी अंतर्गत दरवर्षी क्लेम बोनस प्राप्त करू शकता. यामुळे तुमची विमा राशी वाढत जाते. तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत वार्षिक आरोग्य तपासणी करू शकता आणि निरोगी राहू शकता. आपल्याला हवे असेल तर तुम्ही आजीवन पॉलिसी ठेवू शकता. आरोग्य विमा योजनेअंतर्गत कोणकोणत्या गोष्टी साधारणपणे कव्हर केल्या जात नाहीत. विमा अर्ज करताना वय, व्यसन, सध्या असलेले काही आजार ही माहिती योग्य व खरी द्यावी. अशी माहिती चुकीची दिल्यास पुढे विमा दावे फेटाळले जातात. आरोग्य विमा घेताना या सर्व खालील बाबी नक्की विचारात घ्यायलाच हव्यात. तुमच्या घराजवळ नेटवर्क हॉस्पिटलची यादी, समाविष्ट असलेल्या डे केअर उपचारांची यादी, आता सध्या असलेले रोगांसाठी असलेले प्रतीक्षा कालावधी, रुग्णालयात दाखल होण्याच्या पूर्व व नंतर होणाऱ्या खर्चांची मर्यादा आणि कालावधी, नेटवर्क रुग्णालयाद्वारे कॅशलेस उपचार दिले जातात किंवा नाही, रिबर्समेंट दाव्याच्या परतफेडसाठी लागणारा कालावधी, दावा हिशेबपूर्तीची प्रक्रिया कंपनीद्वारे केली जाते की तृतीय पक्षाद्वारे, विमाधारकाने वहन केलेल्या पर्सेंटेजपर्यंतच्या रकमेसाठी सह पेमेंट कलम. आरोग्य विमा पॉलिसी घेण्यासाठी काही कंपन्यांची निवड केली जाते. त्या कोणत्या आहेत ते पाहूया. पहिली, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडिया म्हणजेच LIC. सेकंड, स्टार्ट हेल्थ. थर्ड, HDFC लाईफ इन्शुरन्स. फोर्थ, टाटा AI लाईफ. पाचवी, बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स. सहावी, मॅक्स लाईफ इन्शुरन्स. सातवी,
ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स. 8वी आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स. 9वी भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स. 10वी SBI लाईफ इन्शुरन्स. 11वी कोटक लाईफ इन्शुरन्स. आज आम्ही तुम्हाला आरोग्य विमा पॉलिसीबद्दल सविस्तर माहिती सांगितलीच आहे. तरी पण तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारू शकता आणि आपल्याला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल ते नक्की सांगा. आम्ही त्या माहितीचा व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करू. आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.